नमस्कार, ज्योती अन्नपूर्णा किचनमध्ये तुमचं स्वागत आहे. आज मी बनवणार आहे लसणाची चटणी. ही चटणी बनवायचं कारण म्हणजे आज आमच्या खानदेशमध्ये स्पेशल कानबाईचा उत्सव आहे आणि कानबाई उत्सवाचा पहिला दिवस म्हणजे शनिवार आणि दुसरा दिवस रविवार. शनिवारी संध्याकाळी भाजी भाकरीचा नैवेद्य दाखवतात. त्याच्यात कळण्याची भाकरी, तांदूळाची भाजी आणि लसणाची चटणी असते. म्हणूनच मी आज ओली लसणाची चटणी बनवून घेतली. त्याच्यासाठी मी मूठभर लसूण पाकळ्या घेतल्या आणि 2 ते 3 तिखटपणा येण्यासाठी लाल मिरच्या घेतल्या आणि चटणीला चांगला कलर यावा म्हणून चटणी पावडर आणि मीठ असं सगळं एकत्र मिक्सरमध्ये आधी वाटून घेतलं. मग वाटीभर पाणी टाकून परत बारीक अशी पेस्ट तयार करून घेतली. बघू शकता किती छान अशी ओली चटणी तयार झालेली आहे. अशी ही झणझणीत ओली चटणी कळण्याच्या भाकरी आणि तांदूळाची भाजी जो नैवेद्य असतो कानबाईचा त्याच्यासोबत बनवतात. तांदूळच्या भाजीची रेसिपी बघण्यासाठी माझ्या फोटोच्या खाली त्रिकोण आहे त्याच्यावर टच करा आणि नक्की बघा. धन्यवाद.